नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एका अशा स्तोत्राची माहिती देणार आहे की ज्या स्तोत्राचं पठण केल्यामुळे तुमच्या जीवनात कितीही जटिल समस्या असो त्या समस्येचं 100% निराकरण हे होते म्हणजे होतेच. त्या स्तोत्राचं नाव आहे घोर कष्टोद्धारण स्तोत्र. आता तुम्हाला नावावरतूनच कळलं असेल की हे स्तोत्र किती प्रभावशाली आहे. असं हे स्तोत्र जितकं प्रभावशाली तितकं चमत्कारिक सुद्धा हे स्तोत्र आहे. घोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हणजे तुमच्या जीवनातील ज्या वेळेस तुमच्यावर असा काहीतरी प्रसंग येतो की ज्या वेळेस तुमच्या जीवनात घोर कष्ट येतात, अतिशय तीव्र स्वरूपाचे कष्ट येतात आणि त्यावेळेस ती समस्या आल्यानंतर त्याच घोर कष्टाचा उद्धार कसा करायचा त्यालाच घोर कष्टोद्धारण स्तोत्र असं म्हटलेलं आहे. समजा तुमच्या जीवनात एक अतिशय जटिल समस्या आलेली आहे आणि त्या समस्येचं तुम्हाला निराकरण करायचं आहे. तुम्हाला काहीही केल्या ती समस्या सोडवायची आहे, परंतु तुमच्याकडे आता काहीही मार्ग उरलेला नाहीये. अशा वेळेस तुम्ही घोर कष्टोद्धारण या स्तोत्राचं पठण नक्की करू शकतात आणि याचे 100% अनुभव अनेक लोकांना आलेले आहे. असाच एक अनुभव सुद्धा मी तुम्हाला आता या व्हिडिओ मार्फत थोड्या वेळात सांगणारच आहे. आता तुमच्या समस्या कोणत्याही स्वरूपाच्या असो, जसं की बघा, आता तुमची शारीरिक काहीतरी समस्या असेल, जसं की तुम्हाला कुठला तरी रोग झालेला आहे, कुठला तरी आजार तुम्हाला जडलेला आहे आणि अक्षरशः म्हणजे तुमचे डॉक्टरी उपाय करून सुद्धा तुम्ही थकलेले आहात. त्याचबरोबर तुम्ही बाहेरचे उपाय करून सुद्धा थकलेले आहात आणि तुम्हाला कुठूनच एखादा आशेचा किरण सुद्धा दिसत नाहीये की आता आपल्याकडची सगळी जी काही प्रयत्न आहे ते संपूर्णपणे आता आपण करून बसलेलो आहोत आणि आता आपल्याला कुठलाही मार्ग दिसत नाहीये. अशा वेळेस तुम्ही ह्या घोर कष्टोद्धारण स्तोत्राचं पठण करायचं आहे. समजा तुम्हाला काही जटिल आजार झालेला असेल तर त्यासाठी तुम्ही घोर कष्टोद्धारण स्तोत्राचं पठण करू शकतात. त्याचबरोबर तुमच्या शारीरिक आजाराबरोबरच जर तुम्हाला काही आर्थिक समस्या येत आहेत, आता बघा कधी कधी असं होतं ना, आपलं आर्थिक नियोजन चुकतं, आपण कुठेतरी ते पैसे अटकवतो, ते अडकलेले पैसे आपले स्वतःचेच असून सुद्धा आपल्याला मिळत नाही. किंवा मग असं पण होतं की आपल्याला काहीतरी घ्यायचंय, घर वगैरे असं आपल्या बजेटमध्ये, परंतु ते घरच आपल्याला मिळत नाहीये. अशा बऱ्याच आर्थिक समस्या असतात आपल्याला. किंवा मग आपल्याला साधारण 2-5 वर्षापासून काही उत्पन्नच मिळालेलं नसतं, आपली आर्थिक परिस्थिती अतिशय खराब असते. अशा वेळेस सुद्धा तुम्ही घोर कष्टोद्धारण या स्तोत्राचं संकल्पयुक्त पठण नक्की करू शकतात. त्याचबरोबर तुमचं जर काही तुम्हाला मानसिक समस्या असेल, काही मानसिक त्रास असेल, जसे की कुटुंबात तुमचं एकमेकांसोबत जमत नाही. बघा, आता नवरा बायकोचं सुद्धा एकमेकांसोबत जमत नाही, बायको रागारागाने माहेरी निघून गेलेली आहे आणि काहीतरी मानसिक त्रास तुम्हाला होत आहे. अशा वेळेस सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त घोर कष्टोद्धारण स्तोत्र याचं पठण तुम्ही करू शकतात. आता हे जे काही घोर कष्टोद्धारण स्तोत्र आहे ना, हे म्हणायला अक्षरशः फक्त मोजून 2, 2.5 किंवा 3 मिनिटे लागत असतील. एकदा का तुमची प्रॅक्टिस झाली तर तुमचं 1.5-2 मिनिटातच एकदा घोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हणून होतं. तर तुमची जी काही समस्या असेल त्या समस्येसाठी तुम्हाला काय करायचं आहे, संकल्प करायचा आहे. संकल्प करायचा कसा, तर तुमच्या उजव्या हातात तुम्हाला पळीभर पाणी घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये अखंड 3-4 अक्षता म्हणजे तांदूळ टाकायचे आहे आणि मनोमन स्वामी समर्थ महाराजांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझं, आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते की जर तुम्हाला आजारासाठी करायचं असेल तर तुमची समस्या तुम्ही स्वामींना सांगा की मला असा असा आजार झालेला आहे. किंवा तुम्हाला जी आजारी व्यक्ती ती स्वतः जर करू शकत नसेल तर तिची भाऊ बहीण, आई वडील, नवरा बायको कोणीही त्यांच्या नावाने हा संकल्प करून हे घोर कष्टोद्धारण स्तोत्र पठण करू शकतात. तर तुम्हाला मनोमन अशी प्रार्थना करायची आहे स्वामींच्या फोटो समोर बसून की स्वामी महाराज, माझ्या पतीला किंवा माझ्या पत्नीला असा असा आजार झालेला आहे आणि ती त्यातून संपूर्णपणे बरी व्हावी, यासाठी मी रोज घोर कष्टोद्धारण स्तोत्राचे रोज 21 वेळा पठण करणार आहे, असं स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही सांगू शकता. आणि हे पठण मी जोपर्यंत माझ्या समस्येतून मी मुक्त होत नाही तोपर्यंत मी करत असेल, किंवा मग 11 दिवस करेल किंवा 21 दिवस करेल, असं स्वामी महाराजांना तुम्ही तुमच्या सवयीनुसार तुम्ही सांगू शकतात. तर तुम्ही काय करायचं आहे, हे जे काही घोर कष्टोद्धारण स्तोत्र आहे ना, हे तुम्ही रोज 21 वेळा पण म्हणू शकतात किंवा मग 51 वेळा सुद्धा तुम्ही
म्हणू शकतात. पण याचे अनुभव इतके चमत्कारिक आहे ना, की म्हणजे अक्षरशः तिसऱ्या नाही तर चौथ्या दिवशीच लोकांना याचे खूप छान अनुभव आलेले आहे. म्हणजे घोर कष्टोद्धारण स्तोत्र ज्या ज्या लोकांनी रोज 51 वेळा म्हटलेले आहे, त्यांना अक्षरशः तिसऱ्या दिवशीच त्या लोकांची समस्या ही सुटलेली आहे. आता ते तुमच्या समस्येवर अवलंबून आहे, की तुमची समस्या पहिल्या दिवशी सुटते का तिसऱ्या दिवशी सुटते. पण साधारण घोर कष्टोद्धारण नावच याला त्याच्यासाठी दिलेलं आहे, की जितक्या लवकरात लवकर कशी तुमची समस्या सोडवता येईल, हाच या स्तोत्रामागचा उद्देश आहे. त्यामुळे स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर जीवनात कुठलीही समस्या असेल आणि तुम्ही त्या समस्येने ग्रस्त असाल, तुमच्या समोर आता काहीच मार्ग उरलेला नाही, तर अशा वेळेस तुम्हाला घोर कष्टोद्धारण स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि काही नाही, अगदी सोपं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा फोटो तुमच्या घरामध्ये देवघरात असतो, त्यासमोर जाऊन बसायचं आहे. महाराजांना मनोमन संकल्प करून प्रार्थना करायची आहे, की माझी अशी अशी समस्या आहे महाराज, आणि माझी ती 21 दिवसात तुम्ही काहीही केल्या सोडवाच, किंवा 11 दिवसात सोडवा, आणि त्यासाठी मी रोज 21 वेळा घोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हणणार आहे, किंवा 51 वेळा घोर कष्टोद्धारण स्तोत्र हे म्हणणार आहे. आता घोर कष्टोद्धारण स्तोत्र तुम्हाला कुठेही मिळून जाईल. म्हणजे मोबाईलवर पण तुम्ही टाईप केलं तर मोबाईलवर सुद्धा गुगलवर तुम्हाला त्याची PDF मिळून जाईल. त्याचं तुम्ही प्रिंटआउट काढून आणू शकतात आणि स्वामी महाराजांसमोर बसून ते तुम्हाला वाचायचं आहे. काही नाही, आपल्या स्वामी महाराजांना एक अगरबत्ती लावून धूप दिवाबत्ती वगैरे ओवाळून महाराजांना मनोमन प्रार्थना करून तुम्हाला एका बैठकीतच 21 वेळा घोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हणायचं आहे, किंवा 51 वेळा घोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हणायचं आहे. एकदा बसल्यानंतर पण पुन्हा उठायचं नाहीये. साधारण 1 तास लागतो ह्या गोष्टीला. म्हणजे जर तुम्ही 51 वेळा म्हटले तर तुम्हाला याला 1 तास लागू शकतो, आणि मोजून 2.5 ते 3 मिनिटं याला लागू शकतात. एकदा तुम्ही प्रॅक्टिस झाली तुमची, की तुम्ही पटापट सुद्धा हे घोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हणू शकता. आता हे जे काही घोर कष्टोद्धारण स्तोत्र आहे, याचा जर तुम्हाला अजून लवकर रिझल्ट हवा असेल, तर त्याचबरोबर आपल्या स्वामींची नित्य सेवा सुद्धा करणे तितकंच गरजेचं आहे. जसं की आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृतामधले तुम्हाला पठण करायचे आहे. ते तुम्ही दिवसभरात कधीही ही सेवा करू शकता. आता पण मग तुम्ही घोर कष्टोद्धारण स्तोत्र जर संकल्पयुक्त करताय, तर तुमच्या सवडीनुसार तुमचा एक कोणता तरी रोजचा टाइम फिक्स करा. समजा तुम्ही रोज सकाळी 8 वाजता म्हणताय, तर जितक्या दिवसांचा तुम्ही संकल्प केला आहे त्या दिवशी शक्यतो 8 वाजताच पठण करण्याचा प्रयत्न करा. किंवा तुम्हाला संध्याकाळचा टाइम हवा असेल, संध्याकाळी 6 वाजता, तर तसंही करू शकता. किंवा दुपारचा टाइम हवा असेल तर केव्हाही करू शकता तुम्ही. फक्त दिवसभरातला एक टाइम तुम्ही, हा जो संकल्पयुक्त असतो तो मात्र तुम्ही फिक्स टाइम ठेवा. आणि त्याचबरोबर आपल्या महाराजांची नित्यसेवा पण चालू द्या. बघा, तुम्हाला इतका छान अनुभव येईल ना, की तुमचा अक्षरशः ती जी काही समस्या आहे ती समस्या तुमची 2 किंवा 3च दिवसात सुटलेली असणार आहे. आता बऱ्याच जणांचं असं सुद्धा होतं, हे जे काही घोर कष्टोद्धारण स्तोत्र आहे ना, हे खोट्या आरोपांसाठी सुद्धा अतिशय प्रभावशाली आहे. म्हणजे बऱ्याच व्यक्तींवर काही त्या बिचाऱ्यांची चूक नसते, तरी त्यांच्या ऑफिसमधून किंवा इतर काही कार्यालयांमधून त्या व्यक्तींवर उगाचच खोटे आरोप घेतले जातात. किंवा घरात अशी एखादी व्यक्ती असते की तिच्या मार्फत त्या कुटुंबातील व्यक्तीकडूनच त्या व्यक्तीवर कसला तरी चोरीचा आळ वगैरे असे कसले तरी खोटे आळ हे येत असतात. अशा वेळेस सुद्धा तुम्ही घोर कष्टोद्धारण स्तोत्राचं पठण नक्की करा आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा. तुम्हाला जर काही याचा अनुभव आला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असाच एक अनुभव मी आता तुम्हाला घोर कष्टोद्धारण स्तोत्राचा इथे सांगणार आहे. तर रवींद्र तावडे नावाचे एक दादा आहेत, आणि त्यांचा जस्ट आत्ताचाच अनुभव आहे हा, म्हणजे 4-5 दिवसांपूर्वीचा. तर हे जे काही दादा आहेत ना, यांनी हे साधारण 2 वर्षांपासून चांगल्या घराच्या शोधात होते. परंतु त्यांचं जे काही बजेट होतं ना, त्या बजेटच्या बाहेर त्या घराची किंमत जायची. त्याच्यामुळे त्यांना असं मनासारखं घर हे मिळतच नव्हतं. आणि कधी कधी एखादं घर त्यांच्या बजेटमध्ये मिळूनही जात होतं, परंतु ते घर त्यांना पसंत पडत नव्हतं, कारण ते घर थोडंसं म्हणजे लो क्वालिटीचं, चांगल्या अवस्थेतलं नसायचं, आणि त्याच्यामुळे त्यांना ते घर घेण्याची इच्छा होत नव्हती. असं करत करत या दादांचे चक्क 2 वर्ष लोटून गेले, परंतु या दादांना मनासारखं घर त्यांच्या बजेटमध्ये मिळत नव्हतं. शेवट या दादांनी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून घर मिळण्यासाठी सेवा घेतली. त्यात त्यांना घोर कष्टोद्धारण स्तोत्राची सेवा देण्यात आली. म्हणजे या दादांनी रोज 21 वेळा घोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हटले, आणि साधारण 1 महिन्याच्या आतच या दादांना याचा चमत्कार जाणवला,
एक महिन्याच्या आतच या दादांचं जे काही लो बजेट होतं त्या लो बजेटमध्ये सुद्धा या दादांना अतिशय सुंदर असं मनासारखं घर मिळालं. म्हणजे त्याचं अक्षरशः 4 तारखेला, आता ही जी काही 4/6/2025 तारीख आहे, या तारखेलाच या दादांनी त्यांच्या घराचं गणेश पूजन केलं. म्हणजे बघा, इतका छान असा अनुभव या दादांना घोर कष्टोद्धारण स्तोत्राचा आलेला आहे. जे काम त्यांचं 2 वर्षापासून होत नव्हतं तेच काम घोर कष्टोद्धारण स्तोत्रामुळे अवघ्या 1 महिन्यात झालेलं आहे. तर इतकं छान, इतकं चमत्कारिक आणि इतकं प्रभावशाली असं हे घोर कष्टोद्धारण स्तोत्र आहे. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही सुद्धा या घोर कष्टोद्धारण स्तोत्राचा अनुभव नक्की घेऊनच बघा. जर कुणाला याचा असाच छान अनुभव आलेला असेल तर त्यांनी सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की त्यांचा अनुभव शेअर करावा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असेही नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.